नमस्कार सर्व पालकांना. आपण मराठीतून संवाद साधूया, नक्कीच सगळ्यांसाठी ते बेनिफिशियल असेल. तर जसं मॅडमनी तुम्हाला जनरल बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या की ही परीक्षा कशी वेगळ्या आहे, बोर्डाची परीक्षा कशी डिफरंट आहे आणि या परीक्षेसाठी लागणारा सराव, या परीक्षेसाठी लागणारी तयारी ती कशी वेगळी आहे, याबद्दल मॅडमने तुम्हाला आत्ताच माहिती दिली. बरेचसे बालक सेमिनारला होते आणि त्यांनी JEE, नीट, आर्किटेक्चर, कॉमर्स या सर्व फील्ड्सबद्दल माहिती घेतलेली आहे. पालक हल्लीचे खूप ॲक्टिव्ह आहेत, जागृत आहेत मी म्हणेन. आणि आज जे तुम्ही बसलेले आहात तिथे हे त्याच पालकांच्या कॅटेगरीत तुम्ही येतात की फार ॲक्टिव्ह आणि जागृत पालक आपण ज्यांना म्हणतो. आज मुलांच्या एक्झामसाठी तुम्ही सर्व इथे आलात, त्याबद्दल तुमचे हार्दिक स्वागत आहे. आणि सर्वप्रथम मला जे सांगायचं आहे ते म्हणजे आपण जी बॅच सुरू करणार आहे 11वीची, पहिली बॅच जी आपण स्टार्ट करतो किंवा 11वी आपण चालू करतो ती आपण 1 एप्रिलपासून सुरू करतो. आता बरेचशा पालकांना आणि मुलांना हा प्रश्न असतो की एवढ्या लवकर का? मुलांच्या बोर्डाच्या परीक्षा नुकत्याच संपतात, तर आम्हाला एन्जॉय करण्यासाठी टाईम हवा, एक 15 दिवसाचा गॅप हवा, आम्हाला वेकेशनला जायचं आहे, तरीसुद्धा ही शाळा एवढ्या लवकर सेशन का सुरू करते? तर महत्त्वाचं म्हणजे काय आहे की ज्या एक्झामसाठी मुलं प्रिपरेशन करत आहेत, JEE असेल, नीट असेल, आर्किटेक्चर, कॉमर्स, या सर्व कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स आहेत. बोर्डाच्या परीक्षेसाठी एक 200 पानी पुस्तक वाचलं की आपला अभ्यास पूर्ण होतो. त्यामध्ये प्रश्न रिपीट होतात आणि तेच थिअरी प्रश्न लिहून कुठलाही विद्यार्थी चांगले मार्क घेऊन येऊ शकतो. पण कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्समध्ये गेल्या 40 वर्षात एकही प्रश्न रिपीट झालेला नाही. मी 40 वर्ष म्हणतो, 4 पेपर नव्हे. 40 वर्षामध्ये एकही प्रश्न रिपीट नाही झालेला. प्रत्येक नवीन प्रश्न येतो हा नवीन येतो. त्या नवीन प्रश्नाला टॅकल करण्यासाठी तुमचे फॉर्म्युले हे फार छोटी गोष्ट आहे. तुम्हाला कन्सेप्ट कळणं फार गरजेचं आहे. मला कन्सेप्ट माहिती असेल तरच मी तो प्रश्न सोडवू शकतो, टॅकल करू शकतो. लक्षात घ्या, यासाठीच कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स डिफरंट आहेत आम्ही सतत सांगत असतो. तर 1 एप्रिलपासून बॅच सुरू करण्याचं मूळ कारण काय? तर मुलं फाउंडेशन करतात का? तर फाउंडेशन म्हणजे 8वी, 9वी, 10वीमध्ये 11वी, 12वीचा अभ्यास करेल. तर आता प्रत्येक शाळेत ही फॅसिलिटी आहे का? तर नाही आहे. रोटरीमध्ये आपण फाउंडेशन बॅच चालवतो. 8वी, 9वी, 10वी पूर्ण आपण फाउंडेशन मुलांना शिकवतो. म्हणजेच त्यांना 11वी, 12वीचे जे कॉमन टॉपिक्स आहेत, सर्व धडे नाही, जे कॉमन टॉपिक्स आहेत त्यांना आपण जास्त JEEच्या पद्धतीने शिकवतो. मग या मुलाचा फायदा काय होतो? ही मुलं ज्यावेळी 11वीत येतात यांना एक चांगला सराव मिळालेला असतो. यांना माहिती असते की हे टॉपिक मला आधीच माहिती आहे, त्यामुळे कॉन्फिडन्स बूस्ट होतो. यामुळे एकदा मुलाला त्या फील्डमध्ये कम्फर्टेबल वाटलं तर तो मुलगा नक्कीच चांगलं करू शकतो. आता बरेचसे पालकांचा प्रश्न असा आहे की आमच्या इथे जरी सुविधा नव्हती तर आता काय? तर लक्षात घ्या, हे 1 एप्रिलला सेशन सुरू करण्याचं कारणच हे आहे, जे आम्ही प्रॉब्लेम्स मुलांमध्ये पाहतो, असं नाही की आमच्या शाळेतून नाही आहे, प्रॉब्लेम्स असतात सर्व ठिकाणी आहे की मुलं कॅल्क्युलेशनमध्ये वीक असतात. मॅथमॅटिक्सचं मी म्हणतो, JEEसाठी मी बोलेन, बायोलॉजी आणि नीटसाठी सरसुद्धा बोलणार आहे. सो JEEमध्ये जे आम्ही ऑब्झर्व करतो, कॅल्क्युलेशन मॅथमॅटिक्सचा पार्ट आहे, केमिस्ट्रीचा पार्ट आहे, फिजिक्सचा पार्ट आहे. कॅल्क्युलेशनमध्ये वीक राहिलं तर खूप मोठा प्रॉब्लेम येऊ शकतो. तर आम्ही 1 एप्रिलपासून या मुलांना बेसिक कॅल्क्युलेशन्स कसे फास्ट करू शकतो, त्यांना कुठल्या ट्रिकने सोडवू शकतो, लवकर आपण उत्तरापर्यंत कसे पोहोचू शकतो, इथपासून सुरुवात करणार. त्यांचे 8वी, 9वी, 10वीतले जे धडे 11वी आणि 12वीला कनेक्टेड आहेत ते धडे आम्ही पुन्हा त्यांना शिकवणार. अगदी बेसिकपासून त्यांना अक्षरशः म्हणजे डेफिनेशन सोडून सगळ्या गोष्टी पुन्हा शिकवल्या जातील. आणि ह्याला आम्ही ब्रिज कोर्स असं म्हणतो. ब्रिज म्हणजे काय? तर हे जे आपलं अंतर राहिलेलं आहे, ज्या मुलांनी फाउंडेशन केलेलं नाही आहे, त्यांचं आणि 11वीत जो ब्रिज आहे तो भरण्याचं काम आम्ही 1 एप्रिलपासून सुरू करतो. यांना 11वीचे धडे जे आहेत, मूळ धडे जे JEEमध्ये आहेत, नीटमध्ये आहेत, हे आपण शिकवायला 1 महिन्यात सुरुवात करतच नाही. 1 महिना पूर्णपणे यांना फक्त सराव करून घेतो, यांची प्रॅक्टिस करून घेतो. आणि एकदा या मुलांना कॉन्फिडन्स आला की आम्ही आत्ता 11वीचे धडे शिकायला तयार आहे, तेव्हाच आम्ही सिलेबस सुरू करतो. सो खूप इम्पॉर्टंट आहे की मुलांनी 1 एप्रिलपासून क्लासरूममध्ये क्लासेस अटेंड करणे फार इम्पॉर्टंट आहे. मुलं पालकांना शेवटी रिक्वेस्ट करून सुट्ट्या घेतात, 10 दिवस मिस करतात, सर 5च दिवस मिस होणार आहे, नका करू. कारण पहिल्या दिवसापासून ती सुरुवात केली जाईल आणि त्या सुरुवातीला जी मुलं बसणार आहेत त्यांना नक्कीच एक्स्ट्रा फायदा होतो. आपल्याकडे मुलं ऑगस्टपर्यंत येत असतात, पण जी सुरुवातीला येऊन बसलेली मुलं आहेत एप्रिलमध्ये ती नक्कीच पुढे येतात, कारण त्यांना हा सराव खूप चांगल्या पद्धतीने झालेला असतो. एकदा कॉन्फिडन्स आला की मग ती ब्रांच कुठलीही असो, एखादी नवीन गोष्ट कठीण आहे हे सुरुवातीलाच म्हणणं चुकीचं आहे. ती गोष्ट पहिला बघितली पाहिजे, त्याआधीच कमेंट करणं चुकीचं आहे. त्या मुलांना हा जो त्यांचा मनात असलेला प्रॉब्लेम आहे, ही टफ आहे, JEE एक्झाम इज टफ, तर तो प्रॉब्लेम कमी करण्यासाठीच हा ब्रिज कोर्स आम्ही घेतो. एकदा कॉन्फिडन्स बिल्ड झाला की तो मुलगा सिलेबस शिकायला सुरुवात करतो आणि त्याला त्रास होत नाही. हे जर चुकलं तर थोडाफार त्रास होऊ शकतो आणि हेच वाचवण्यासाठी आपण 1 एप्रिलपासून सुरू करतो.
आता जेई नीट कॉमर्स असेल, आर्किटेक्चर असेल, आता कॉमर्सच्या वेळेस थोडं लेट सुरू होतात, मॅडम तुम्हाला एक्सप्लेन करतील, पण आर्किटेक्चरची बॅच आहे, जेईची बॅच आहे, नीटची बॅच आहे आणि सीईटीची बॅच आहे. या सर्व बॅचेस 1 एप्रिलपासून आपण सुरू करतो. आता जेई नीट याबद्दल सर्व पालकांना माहिती आहे. या वर्षीपासून रोटरीमध्ये आपण स्पेशल सीईटीची बॅच सुरू करतो. तर स्पेशल सीईटीची बॅच सुरू करण्याचं काय कारण आहे की प्रत्येक मुलगा हा जेईमध्ये एक्सेल करेल का, तर नाही. IIT सीट्स किती असतात, मी सेमिनारला होतो, बरेचसे बालक सेमिनारला होते, 24,000 सीट आहेत, मुलं बसतात किती, 14. तर सर्वच मुलं IITला जाणार आहेत का, नाही जाणार. मग बाकीच्या विद्यार्थ्यांचं काय, तर सीईटी थ्रू आपल्याला महाराष्ट्रातले टॉप कॉलेजेस मिळू शकतात. कुठले कॉलेजेस, तर VJTI झालं, COEP झालं, PICT झालं, ICT झालं, हे सर्व कॉलेजेस खूप चांगले आहेत. इथे सुद्धा पास होणारे विद्यार्थी 25-30 लाखाच्या वरचं पॅकेज घेऊनच बाहेर पडतात. सो आपल्याला एक माहिती असणं फक्त एक आहे की IIT बॉम्बे इज बेस्ट. महाराष्ट्रात म्हटलं की IIT बॉम्बे हा बेस्ट आहे, पण किती मुलांचं ॲडमिशन तिथे होतं. तर त्यामध्ये जर विद्यार्थी नाही बसू शकला, एखाद्या विद्यार्थ्यांची कॅपॅसिटी थोडी कमी आहे पण त्याला शिकायची इच्छा आहे, तर आपण अशा विद्यार्थ्यांसाठी सीईटीची स्पेशल बॅच सुरू केली. या मुलांना आपण डे 1 पासून फक्त आणि फक्त सीईटीच्यासाठी प्रिपरेशन ज्या पद्धतीने केलं जातं त्या पद्धतीने करून घेणार आहे. आणि नुसतं सीईटीचं प्रिपरेशन करत असताना ही मुलं जेईसाठी सुद्धा तयार होणार. त्यामुळे जेईचा सुद्धा अटेम्प्ट आपण त्यांना द्यायला देणार आहोत. पण सीईटीचा पॅटर्न सोपा आहे, निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. प्रश्न आहेत, सगळे प्रश्न अटेम्प्ट करून येऊ शकतो. जरी उत्तर माहीत नसेल तरी सुद्धा एखादं आपण उत्तर असंच देऊन आलो तरी सुद्धा चालणार आहे. चुकलं तर चुकलं, जर बरोबर आलं तर 1 किंवा 2 मार्क आपल्याला मिळणार. पण जेई नीटमध्ये आपण असं करू शकत नाही. तिथे आपल्याला जर उत्तर माहीत नसेल आणि चुकीचं उत्तर ठीक झालं तर आपले -1 होतात. सो सीईटीचं लेवल जेईपेक्षा थोडी कमी आहे. प्रश्न थोडे सोपे आहे. सोपे इन द सेन्स काय, तर फॉर्म्युला बेस आहे. जसं मी जेईमध्ये म्हटलं की कन्सेप्ट माहीत नसेल तर प्रश्न सोडवायला कठीण जातो. नुसता फॉर्म्युला पाठ करून जेईचा पेपर सोडवता येत नाही. पण सीईटीचा पेपर नुसते फॉर्म्युले पाठ असतील तरी सुद्धा सोडवून घेता येतो. आणि त्याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नसल्यामुळे मुलं बिंदा सोडवून घेतात, सर्व प्रश्न अटेम्प्ट करतात आणि नक्कीच 5 एक प्रश्न माहिती नसतील तर त्या 5 मध्ये 2-3 तरी बरोबर येऊ शकतात. सो हा सीईटीचा फायदा आहे. आणि सीईटी थ्रू सुद्धा टॉपच्या कॉलेजेस आपल्याला मिळतात. जी मुलं जेईचं प्रिपरेशन करतात ऑटोमॅटिकली ते सीईटीसाठी तयार होणारच आहे, त्यांचा अजिबात काही प्रॉब्लेम नाही आहे. आम्ही दरवर्षी पाहिलेले आहेत जे जेईमध्ये टॉप करतात तीच मुलं सीईटीला सुद्धा टॉप आहे. मग PCB असो किंवा PCM असो, नीट आणि जेईमध्ये टॉप जे येणारी मुलं तीच जेई सीईटीमध्ये टॉपर असतात. बोर्डमध्ये सुद्धा या मुलांचे मार्क भरपूर असतात. आता बोर्डची तयारी असं बरेच पालकांचं असतं की बोर्डची किती तयारी केली जाते, तर 11th तर तुम्हाला तशी बोर्डची परीक्षा स्कूलमध्ये द्यायची आहे, 12th बोर्ड द्यायचा आहे, तर त्याची साईड बाय साईड तयारी चालू असते आणि तो धडा शिकवला जातो हा बेसिक NCERT लेवलपासूनच शिकवला जातो, जेणेकरून बोर्डात येणारे प्रश्न सुद्धा तो मुलगा सोडवू शकतो. आणि शेवटला ज्यावेळी एक्झाम जवळ येते त्यावेळी त्यांची लिखाणाची प्रॅक्टिस करून घेतली जाते. कसा पेपर लिहायचा आहे, थिअरीचा पेपर कसा लिहिला जातो हे त्यांची तयारी करून घेतली जाते. पण वर्षभर ते MCQचा पेपर देतात आणि ज्या मुलांना गरज वाटते त्यांना मी थिअरी पेपर सुद्धा द्यायला देतो. सो ओव्हरऑल जर पॅटर्न आपण पाहिला तर 2 वर्षाचा हा जो एक प्रवास आहे हा नक्कीच खूप सोपा पण आहे, कठीण पण आहे. म्हटलं तर त्यासाठी डेडिकेशन इम्पॉर्टंट आहे. त्या मुलाचं डेडिकेशन असलं पाहिजे, गोल असला पाहिजे की मला हे मिळवायचं आहे, मला IIT मध्ये जायचं आहे, NIT मध्ये जायचं आहे, IIIT मध्ये जायचं आहे किंवा गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज, मेडिकल कॉलेजमध्ये मला प्रवेश घ्यायचा आहे, तर त्या मुलाचं डेडिकेशन फार इम्पॉर्टंट आहे. यामध्ये पालकांचा सपोर्ट खूप इम्पॉर्टंट आहे. भक्ती मॅडम जसं तुम्हाला बोलल्या की 10वीचे टक्के आणि 11वी-12वीत येणारे मार्क यांना तुम्ही कधी टॅली करू नका. तुम्हाला कधी डाऊट वाटला तुम्ही काही एक्सपर्ट फॅकल्टीज बसलेले आहेत, तुम्ही कधीही त्यांना विचारू शकता. हे सर्व फॅकल्टीज NIT IITच्या परीक्षा क्रॅक करूनच इथे आलेले आहेत. सो तुम्ही त्यांना विचारू शकता की 10वीचे पेपरात आलेले मार्क आणि 11वीत आता MCQच्या पेपरात कमी मार्क काय येत आहे, याचे काय कारण आहे, तर ते तुम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने समजावू शकतात. सो कधीही असं कंपॅरिझन करू नका. 99% मिळाले तुला 10वीला, आता तुला 300-150 मार्क पडत नाहीत असं कसं होतं. तर खरंच ते समजण्यासाठी तुम्ही एकदा फॅकल्टीसोबत बोलणं गरजेचं आहे. त्यावेळी तुम्हाला कळेल की हे 150 मार्कांवरती सुद्धा चांगला NIT मध्ये चांगली ब्रांच मिळवता येते. सो जेई मेन्स असेल, ॲडव्हान्स असेल, या परीक्षेबद्दल तुम्हाला सर्वसाधारण माहिती आहे. आर्किटेक्चरमध्ये इंटरेस्टेड असेल तर BRG आणि नाटा ही एक्झाम आहे, त्याबद्दल सुद्धा आपण माहिती दिली होती. सो आर्किटेक्चरमध्ये कोण इंटरेस्टेड असेल पर्सनली तुम्ही भेटू शकता. आपण त्याची सेपरेट बॅच चालवतो आणि त्या बॅचचा सुद्धा निकाल अतिशय सुंदर येतो. गेल्या वर्षी आपले विद्यार्थी भारतात 3री आले. सो शी वॉज 3rd इन 4 कंट्री. सो इथपर्यंत आपण रिझल्ट दिलेला आहे. IIT मध्ये सिलेक्शन आपली प्रत्येक वर्षी आपली मुलं 10-12 मुलं IIT मध्ये सिलेक्ट होतात. नीटमध्ये 25-25 आपले गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेसमधील विद्यार्थी सिलेक्ट होतात आणि फ्युचर डॉक्टर्स आहेत ते आपले. सो कुठलाही प्रॉब्लेम असेल, कुठली शंका असेल, नक्कीच क्वेश्चन आन्सर सेशनमध्ये तुम्ही ते बघणार आहात. कारण आवर्जून मी विनंती करेन पालकांना की 1 एप्रिलपासून सुरू होणाऱ्या बॅचमध्ये नक्कीच मुलांना एनरोल करा आणि त्यांना पहिल्या दिवसापासून यायला सांगा. थोडे
कामे मिळतील, शाळेत सुद्धा कमी असतात, रविवारी सुद्धा एक्झाम होते. एक्झाम हा महत्त्वाचा पार्ट आहे. त्यामुळे आम्ही एक धडा संपल्यानंतर एक रविवार त्याची परीक्षा घेतो. अशी महिन्यात आम्ही 2 रविवार युटिलाइज करतो. म्हणजेच 15 दिवसांनी एकदा त्यांचा पेपर होतो. त्या पेपरचं ॲनालिसिस पूर्णपणे कम्प्युटराइज ॲनालिसिस येतं की त्या मुलांनी कुठला प्रश्न अटेंड केला, कुठला प्रश्न सोडलेला आहे, मग तो का सोडला गेला याचा ॲनालिसिस शिक्षक दुसऱ्या दिवशी वर्गात डिस्कस करतात की हा प्रश्न का सोडला, पूर्ण वर्गाने सोडवलेला आहे का आणि 4च मुलांनी सोडला आहे का, तर त्या 4 मुलांनी का सोडला, कन्सेप्ट नाही कळली का, की चुकवलेला आहे, की कॅल्क्युलेशन मिस्टेक झाले, या सर्व गोष्टीचं ॲनालिसिस परीक्षेनंतर केलं जातं. या 2 परीक्षा घेतल्यामुळे काय होतं की महिन्यात जर 2 ते 3 धडे शिकवून होतात तर त्या धड्यांचा त्यांचा पेपर झाल्यानंतर त्यांना कॉन्फिडन्स येतो की माझी तयारी या धड्यामध्ये किती झालेली आहे. असा ही प्रोसेस पूर्ण 2 वर्ष चालते. सो एक्झाम्स आर व्हेरी इम्पॉर्टंट आणि त्या इथे रिगरसली घेतल्या जातात. फुल टेस्ट आहेत, आपल्या फायनलला आपण फुल टेस्ट घेतो. बरेच आपल्याकडे सुविधा आहेत एक्झामसाठी. पूर्ण एक डेडिकेटेड एक्झाम डिपार्टमेंट आहे जे याच्यावरती सतत काम करत असतं आणि हा जो डेटा आहे हा सर्व सतत मॅनेजमेंटकडे असतो की कुठला मुलगा परफॉर्म करतोय, कुठला नाही करत आहे, त्याच्यात 90% किती होते, तो कमी का पडला, तो जास्त मिळवतोय का, या सर्व गोष्टी दादांपासून मॅडमपर्यंत सगळ्यांना माहिती असतात. सो एक सिस्टीम प्रॉपर आहे आणि विदाउट सिस्टीम हा रिझल्ट जो तुम्ही पाहताय तो नाही होऊ शकत. आणि फ्रेशर म्हणून मी आज सुरू केलं किंवा कोणीही आज सुरू केलं तर एका दिवसात होणारी गोष्ट नाही आहे. रोटरी गेले 8 वर्ष 10 वर्ष हेच काम करते आणि एक सिस्टीम बसलेली आहे. हे जे टीचर्स तुम्ही पाहताय तरी आपले बरेचसे टीचर्स प्रिपरेशनमध्ये आहेत किंवा सुपरविजनमध्ये आहेत, आपल्या परीक्षा चालू आहेत 12वीच्या. सो बरेचसे शिक्षक इथे येऊ शकले नाही आहेत. प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये आपल्याकडे फिजिक्सला 12 ते 13 शिक्षक आहेत, बायोलॉजीमध्ये 5 ते 7 शिक्षक आहेत, मॅथमॅटिक्सला 7 शिक्षक आहेत, केमिस्ट्रीला 12 ते 13 शिक्षक आहेत. दिस ऑल आर फॅकल्टीज. फॅकल्टीज म्हणजे आम्ही त्यांना दे आर फ्रॉम आउटसाईड, दे आर फ्रॉम NITs, दे आर फ्रॉम IITs. त्यांनी या परीक्षा क्रॅक केलेल्या आहेत आणि म्हणूनच ते आज इथे आहेत. दे आर एक्सपिरियन्स, 10-15 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे आणि चांगल्या ज्या कॉलेजेसमध्ये तुमच्या मुलांना जायची इच्छा आहे ते तिथूनच शिकून इथे आले आहेत. सो त्यांचा गायडन्स हा इम्पॉर्टंट आहे. सिस्टीम ज्याला आपण म्हणतो, रोटीनमध्ये ती सिस्टीम अवेलेबल आहे आणि या सिस्टीममधूनच गेल्यानंतर हे निकाल येतात. मी असाच अभ्यास सुरू करेन आणि पास होईन आणि घरी ऑनलाईन लेक्चर बघेन किंवा कुठला तरी कोर्स लावेन तर IIT, JEE, NEET, BR, कॉमर्स कुठलीही एक्झाम निघणार नाही. त्या मुलांना त्या एक्सपर्ट गायडन्सची गरज आहे आणि खरी गरज आहे आणि म्हणूनच इथे एवढा स्टाफ तुम्हाला बघायला मिळेल. एवढा स्टाफ पूर्ण कोकण रिजन सोडा, तुम्ही मुंबईपर्यंत जरी गेलात तरी सुद्धा तुम्ही पाहू शकणार नाही. सगळ्यात जास्त स्टाफ हा रोटरीमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. सो बऱ्याच गोष्टी आहेत जे तुम्हालाही विचारायचे असतील डेफिनेटली तुम्ही विचारा क्वेश्चन आन्सर्समधून. तोपर्यंत तुम्ही पुरुषोत्तम सर आपले आहेत जे आपले बायोलॉजी शिकवतात नीट डिपार्टमेंटमध्ये, सर तुम्हाला नीटबद्दल गायडन्स देतात. थँक्यू.